स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची रेसिपी आहे म्हणजे रेसिपी पाहून तुम्हाला बऱ्याच जणींच्या लक्षात आलं असेल काय म्हणतात त्याला, पण याला डाळबट्टीच म्हणतात किंवा रोडगे पण म्हणू शकता। आणि हे अगदी झटपट कमी वेळेमध्ये फक्त म्हणजे 15 मिनिटांमध्ये आपण डाळ आणि बट्टी दोन्ही पण तयार केलेलं आहे। तर आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पुढे सांगणंच आहे मी हे 10 मिनिटांमध्ये कसे तयार केले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा इथं घेतलं आहे गव्हाचं पीठ, जवळजवळ 4 वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर घातलं आहे यामध्ये ओवा, 1 टीस्पून इतका ओवा घेतला आहे, तो हातावरती क्रश करून घेतला आहे। त्यानंतर खाता सोडा घातलेला आहे, चिमूटभर खाता सोडा घालून घेतला। आणि पुढे सांगणारच आहे 10 ते 5 मिनिटांमध्ये कशी आपण बट्टी तयार केली। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, 2 टीस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे। आणि हे माझ्या बहिणीनेच केलेले आहे, एकीकडे बहिणीने बट्टी बनवली आणि मी डाळ बनवली आहे। म्हणजे असं दोघींनी मिळून फक्त आम्ही 15 मिनिटांमध्ये हा स्वयंपाक तयार केला। त्यानंतर एक हाफ टीस्पून इतकी हळद घालायची। ऐन वेळ जर आपल्याला डाळबट्टी खायची असेल आणि पीठ जर नसेल आपल्याकडे तसं, तर आपण अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे। तर आता सांगते तुम्हाला, गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आता घालायचं आहे वाटीभर रवा घालायचा आहे। बघू शकता तुम्ही, वाटीभरच रवा आहे हा। त्याने काय होतं, अगदी बट्टी जी आहे ती कुरकुरीत पण होते आणि ठिसूर पण लागते। त्यामुळे जर मकाचं गव्हाचं पीठ म्हणूनच हे बट्टीचं पीठ तयार करतात, तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे। तर सर्व त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर तिचं चाललं होतं दीदी व्हिडिओ काढू नको, पण मी घेतलाच आहे तिचा। त्यानंतर गरम तेलाचं मोहन करायचं आहे, साधारण 2 टीस्पून इतकं गरम तेल घातलेलं आहे। आता पिठामध्ये मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल पिठाला अशा पद्धतीने। आणि तीळ पण घालायचे आहे, 2 टीस्पून इतकी तीळ घेतलेली आहे, पांढरं तीळ घेतलं आहे। तीळ आणि ओवा याशिवाय डाळबट्टीची टेस्ट ही छान लागतच नाही, त्यामुळं तीळ ही आवर्जून घालावीच। आणि जर आवडत असेल तर जिरा पावडर पण घालायची, थोडीशी अर्धा टीस्पून इतकी जिरा पावडर वापरायची, किंवा तुम्ही जिरे ठेचून घेतले ते पण वापरले तरी पण चालेल। खरंच खूप छान स्वाद लागतो डाळबट्टीचा। आणि आता सर्व पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पीठ मळून घ्यायचं। खानदेशमध्ये आणि मराठवाड्यामध्ये खास ही सगळ्यांच्या आवडतीची रेसिपी आहे ही डाळबट्टी। आणि हे जे बट्टी आहे ती मी पुढं दाखवणारच आहे तुम्हाला अगदी झटपट कशी केली तयार। आणि त्याचं दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही याला जर गावाकडे असेल तर तुम्ही जे शेणाच्या गोवऱ्या आपण म्हणतो त्यावरती पण भाजतात, ते खूप छान लागतं, ते तर अगदी चवीला काय विचारायचंच काम नाही आहे। तर बघा आता पीठ मळून झालेलं आहे, 5 मिनटासाठी पीठ हे भिजू द्यायचं। आणि त्यानंतर अशा पद्धतीने असा गोळा तयार करायचा आहे। आपण ज्या पद्धतीने पुरणाच्या पोळीसाठी गोळा तयार करतो का, त्याच पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि पुरण भरतो त्याऐवजी एक छोटासा दुसरा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तेलामध्ये बुडायचा आणि तो परत असं मिटून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। आता हे छोटे छोटेच करायचे आहे, जास्त मोठेही गोळे करायचे नाही आहे, कारण हे मी करणार आहे सगळ्यांनाच शक्यतो माझ्या मैत्रिणींना माहीत असेल कशात करतात हे डाळबट्टी पटकन होण्यासाठी, पण तरी पण सांगते मी। हे आपण आज करणार आहे आप्पे पात्रामध्ये करणार आहे, अगदी कमी वेळेमध्ये। मी सांगितलं आहे ना, फक्त मोजून मी 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही हा स्वयंपाक तयार केला आहे दोघींनी। तर इथे सर्व आता गोळे तयार करून घेऊ आपण। तर इथे सर्व गोळे तयार करून घेतले, निम्मे पिठाचे केले, निम्मे करणार आहे, पण आता जेवढे आप्पे पात्रामध्ये बसणार आहे तेवढेच करायचे। तर इथे आप्पे पात्रामध्ये जवळजवळ 12 इतके गोळे बसून जातात बट्टीचे। तर गॅसवरती गरम होण्यासाठी आप्पे पात्र ठेवायचं, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, त्यामध्ये
तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. त्यानंतर आता आपण जे तयार केले आहे गोळे ते त्यावरती ठेवून द्यायचे आहे तेलामध्ये. आप्पे पात्रामध्ये अगदी झटपट म्हणजे 15 मिनिटामध्येच आपली बट्टी तयार होते. तर बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे. खूप कमी वेळेमध्ये होऊन जातात. आता सर्व गोळे ठेवून घेऊ. गोळे ठेवून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती होऊ द्यायचे आणि परत पलटून टाकायचे आहे. तोपर्यंत एकीकडे लगेच मी डाळ शिजवली होती. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स असं आमटी बनवण्यासाठी. वरण म्हणतात त्याला. खूप म्हणजे फोडणीचं वरण करायचं असतं या डाळबट्टीसोबत. तर इथे लगेच डाळ शिजल्यानंतर मी फोडणी देण्यासाठी घेतलं आहे. फोडणीसाठी तेल टाकलं आहे कढईमध्ये. जिरे अद्रक असं ठेचून घेतलं आहे. लसूण जिरे अद्रक ठेचून घेतलं. त्यानंतर प्रवीण मसाला घातला, जिरे घातले, कढीपत्ता घातला. अगदी साधी फोडणी दिलेली आहे आणि ते लाल तिखट टाकलेलं आहे बघा. आणि वरण पहा किती घट्ट असं डाळ शिजलेली, चिकन शिजली डाळ. अगदी सॉफ्ट अशी डाळ शिजली. आणि आता लगेच फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ डाळ हवी असेल तेवढी करायची. तर 5 मिनिटानंतर बघू शकता इथे बट्टी पण तयार झालेली आहे लगेच एकीकडे. तर मैत्रिणींनो, झाले की नाही सोपे अगदी 15 मिनिटामध्ये डाळबट्टीचा स्वयंपाक करणे. आप्पे पात्रामध्ये अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये बट्टी तयार होऊन जाते आणि फुलते पण खूप छान अशी. त्यामध्ये तुम्ही त्यालाऐवजी तूप पण वापरू शकता याला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ. आणि आप्पे पात्रात कोणी